नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो आता पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर बघा मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, यासाठी किती शेतकरी पात्र आहेत, याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, तांदूळ, ज्वारी, नाचणी, मूग, उडीद, मका, तूर, कारले, सोयाबीन, कापूस, तीळ व कांदा अशा 14 पिकांचा समावेश आहे. हा पीक विमा योजनेत सहभागी करण्यात आला आहे. या पिकांचा समावेश हा राज्यातील विविध भागाचा विचार करूनच केला आहे. प्रत्येक भागानुसार खरीप हंगामातील पिके वेगवेगळी असतात आणि त्यामुळे सर्व बाबीचा विचार करून हा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल 1,70,00,000 शेतकऱ्यांनी यावर्षी 2023ला आपला पीक विमा भरला होता. यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ ₹1 पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि उर्वरित रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार आहे. तर बघा मित्रांनो, आता या पिकांना पीक विमा मिळणार आहे. या पिकांना पीक विमा वाटपास मंजुरी दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, 17 जिल्ह्यातील 24 लाख शेतकऱ्यांना या अग्रिमचा हप्ता मिळणार आहे. तर बघा, 6 जिल्ह्यामध्ये संपूर्ण तोडगा निघाला आहे, परंतु 16 जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात मतभेद चालू आहेत. राज्यातील 17 जिल्ह्यातील 24,47,000 शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई विमा देण्यास कंपन्या तयार झाल्या आहेत. या शेतकऱ्यांना 1,326 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. तर पुणे आणि सांगली जिल्ह्यात पेरणी होऊ न शकल्याने 26,300 शेतकऱ्यांना जवळपास 26 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. तर बघा मित्रांनो, अग्रिम भरपाईबाबत सध्या खूपच गोंधळाची स्थिती आहे. विमा कंपन्यांनी एका जिल्ह्यातील काही मंडळातील काही पिकांना अग्रिम भरपाई देण्यास विरोध दर्शवला आहे. त्याची सुनावणी आणि तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 17 जिल्ह्यामध्ये तोडगा निघाला आहे. काही जिल्ह्यामध्ये संपूर्ण तोडगा निघाला तर काही जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात प्रश्न सुटला आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेले आहे. तर बघा मित्रांनो, 6 जिल्ह्यामध्ये संपूर्ण तोडगा निघाला आहे. मित्रांनो, 17 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये संपूर्ण तोडगा निघाला आहे. म्हणजेच 6 जिल्ह्यामध्ये मंडळे, नुकसानीची टक्केवारी आणि कोणत्या पिकांना अग्रिम द्यायचा यावर पीक विमा कंपन्या आणि प्रशासनामध्ये समेट झाली. कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना आणि नागपूर या 6 जिल्ह्यामध्ये अग्रिम भरपाईबाबत संपूर्ण तोडगा निघाला आहे. म्हणजेच अग्रिम भरपाई कोणत्या पिकाला आणि किती मंडळातील शेतकऱ्यांना द्यायचा याविषयी पूर्ण निर्णय झाला आहे. काही प्रमाणात तोडगा निघालेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, नगर, अकोला, धाराशिव, अमरावती, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात तोडगा निघालेला आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. तर बघा मित्रांनो, आता या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो, पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचाही तिढा सुटला आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीच होऊ शकली नाही, त्यामुळे विमा भरपाई मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बाजरी पिकासाठी आणि शिरूर तालुक्यात मूग पिकासाठी भरपाई मिळणार आहे. या दोन्ही तालुक्यात 13,200 शेतकऱ्यांना 18,54,00,000 रुपयांची भरपाई मिळणार आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये 13,114 शेतकऱ्यांना 7,17,00,000 रुपये भरपाईचा मार्ग मिळण्याचा मोकळा झालेला आहे. ही रक्कम येत्या 2-3 दिवसात शेतकऱ्यांना वाटप होईल. बघा मित्रांनो, प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना 1,352 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच 4 जिल्ह्यामध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिव या कंपन्यांशी बोलणार आहेत. हा निर्णय लवकरात लवकर घेऊन त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरुवात होईल. तर बघा मित्रांनो, आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, या 5 जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर बघा, हे जिल्हे कोणकोणते आहेत? नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, पुणे आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे आणि या जिल्ह्यातील 25 लाख शेतकऱ्यांना 1,352 कोटी रुपये मिळणार आहेत. तर बघा मित्रांनो, कृषी मंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक अग्रिम भरपाई मंजूर झालेली आहे.
मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील भारतीय कृषी विमा कंपनीने सर्व आक्षेप मागे घेतले आहेत. या जिल्ह्यातील सर्वाधिक 7,70,544 शेतकऱ्यांना 221 कोटी 21 लाख रुपयांचा अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीमधील 10,266 शेतकऱ्यांना केवळ 8 लाख रुपये मिळाले आहेत. अमरावती जिल्ह्यात 10,266 शेतकऱ्यांना केवळ 8,65,000 रुपये अग्रिम भरपाई मंजूर झाला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकऱ्यांना 13,66,000 रुपये अग्रिम भरपाई दिली जाणार आहे. मित्रांनो, अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या मध्यवर्ती प्रतिकूल हंगामात परिस्थितीअंतर्गत विमा कंपन्यांनी अखेर 1,352 कोटी रुपये देण्यास मंजुरी दिलेली आहे. तरीही अजून हिंगोली, धुळे आणि वाशिम, लातूर, अमरावती, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आक्षेपावर विभागस्तरावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मित्रांनो, सुनावणी झाली की लगेच शेतकऱ्यांना लवकरच त्यांना पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये 1,352 कोटी रुपये जमा होणार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.